प्रेम शारीरिक अस्तित्वाच्या पलीकडं शाश्वत असतं, याची प्रत्येकाला जाणीव नसते. ते झिरपत आत्म्यापर्यंत पोहोचतं, याचा प्रत्यय प्रत्येकाला येतो असं नाही. शरीराच्या असण्या नसण्याला मग तितकासा फरक पडत नाही. तुझी आज खूप आठवण येते. मिस यू पिल्लू. एका भेटीसाठी एवढी महिने वाट बघावी लागते आणि जेव्हा भेट होते तेव्हा भेटीचा दिवस पण एवढा लवकर निघून जातो की त्यातनं नीट भेटणं पण होत नाही. रडल्यामुळं कधी कोणी आपलं होत नसतं आणि जे आपले असतात ते आपल्याला थोडी रडू देतात. डोळ्यातून पाणी पण त्या व्यक्तीसाठी येतं ज्या व्यक्तीला आपण स्वतःपेक्षा जास्त जीव लावलेला असतो. एकमेकांपासून लांब राहून कळतं एका मिठीची किंमत, कारण आपल्याला हवी असलेली घट्ट मिठी हवी तेव्हा कधीच मिळत नसते. भीती वाटते कुणाला आपलं बनवण्याची, भीती वाटते काही वचनं निभावण्याची. प्रेम तर एका क्षणात होतं, पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्यासाठी. खूप त्रास होतो जवळचे दूर होताना. म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करताना. वेळेवर सगळं बदलून जातं, शब्द, नातं, प्रॉमिस आणि ती जवळची व्यक्ती पण. ज्या दिवशी तू माझा हात सोडशील ना, त्या दिवशी मी माझा जीव सोडेन. आयुष्यात 100 चुका केल्या असतील मी, पण कधी तुझ्यावर खोटं प्रेम नाही केलं. खूप खास आहेस तू माझ्यासाठी, कारण हे डोळे रडले आहेत तुझ्यासाठी. वेड्यासारखं प्रेम करणारी व्यक्ती प्रत्येकाच्या नशिबात नसते. बरं झालं तू मला माझी लायकी दाखवलीस, नाहीतर मला वाटलं होतं की मी तुझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे. बोलायचं जरी आपण बंद केलं ना, तरी तुझी लागलेली सवय आणि मी केलेलं प्रेम कधीच विसरता येत नाही. मी खूप नशीबवान आहे, कारण तुझ्यासारखा जोडीदार माझ्या आयुष्यात आहे. प्रेमात फक्त मुलं वेडी होतात, मुली कधीच होत नाहीत. कुणालाच नाही कळणार मी कसं मरणार आहे, पण जेव्हा पण मी मरणार ना, तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणीच आणणार. तू पण आठवण काढून रडशील मग. ज्या दिवशी तिला दुसऱ्या व्यक्तीचा आधार मिळेल, जरी ते तुमचं 10 वर्षांचं किती पण जुनं प्रेम असलं तरी ती ते एका मिनिटात विसरून जाईल. दुःख आहे माझ्या मनाला, तुला माझं करता आलं नाही. मी म्हणालो होतो तू नाही मिळाली तर मी मरून जाईन. माफ कर, मला मरता आलं नाही. कधी मला सोडून जायचा विचार केलास ना बाळा, तर फक्त एकदा आठव आपलं भेटणं आणि बोलणं होण्यासाठी काय काय केलं होतं. कधी काळी ती बोलून गेलेली. एखादी गोष्ट खास वाटू लागते कधी कधी. बोलायला एक कारण पुरेसं असतं, म्हणून हल्ली ती कारणं शोधतीये माझ्याशी न बोलण्याची. जिथं खरं प्रेम असतं ना, तिथं वाट बघायची सवय पण होऊन गेलेली असते. मी 100 चुका केल्या असते आयुष्यात, पण कधी तुझ्यावर खोटं प्रेम नाही केलं. खूप दिवसांनंतर आमची भेट झाली. ती मला अलगद का होईना खांद्यावर डोकं टेकून बोलली, नव्हतं सोडायला पाहिजे रे तुला. कुणी म्हणतं मुलं कठोर असतात, सगळे सारखे नसतात. खरं प्रेम केलं तर वेड लागतं, भूक, तहान, झोप सगळं उडून जातं. त्या व्यक्तीशिवाय काहीच दिसत नाही. माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल ना, रात्रभर नाही पण क्षणभर तरी माझ्यासाठी रडत असेल ना. माझा जीव गेला तरी चालेल, पण माझा जीव ज्या जीवात अडकलाय ना, त्याला काही होऊ देऊ नका. त्याला नेहमी सुखी ठेवा, कारण मला काही झालं तरी मला काहीच वाटणार नाही, पण माझ्या जीवाला थोडा जरी त्रास झाला ना तर सहन होत नाही मला. आज खूप दिवसांनी मन भरून रडावं वाटलं. मनातलं सारं दुःख डोळ्याद्वारे मोकळं करावं वाटलं, कारण कुणाला कितीही जीव लावा, शेवटच्या श्वासापर्यंत वाट बघणार मी तुझी. तू नाही ना मग कुणीच नाही, हा शब्द आहे माझा. शपथ होती मोडली, मन होतं भरलं, नशा होती उतरली, शेवटी पोरगी होती ती पण बदलली.
लाईफमध्ये सगळं काही विसरता येतं, पण जीवापाड प्रेम केलेल्या व्यक्तीला कधीच विसरता येत नाही.